नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून सोयाबीन, मका आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली होती। पाहूया याबाबत सविस्तर। नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। परिणामी गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली। पुराच्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा आणि चांदोरीसह गोदानगर, शिंगवे, करंजगाव, कोठुरे, गोंदेगाव, सुंदरपूर, जळपगाव, चापडगाव आणि मांजरगाव या नदीकाठच्या गावातील शेती पाण्याखाली गेली आहे। सायखेडा येथील पूल तब्बल 72 तास पुराच्या पाण्याखाली राहिल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती। पूर ओसरल्यानंतर पूल पुन्हा वाहतुकीकरिता खुला करण्यात आला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत। सोयाबीन, मका आणि ऊस या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सुपीक जमीनही खरडून गेल्याचे चित्र आहे। याशिवाय जनावरांचा चारा भिजून खराब झाला आहे। अनेक घरांची पडझड झाली असून विजेचे खांब कोसळल्याने काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरले असले तरी अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचून आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्याकडे आणि शासकीय मदतीकडे लागले आहे। नाशिक जिल्ह्यातील पुरामुळे शेती, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे। प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण सुरू असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होत आहे।